झाली ते आज तुमच्यासोबत शेअर करेल. आपण आयुष्यात स्ट्रगल का करतो? सगळ्यात मोठा विषय म्हणजे आपण आयुष्यात स्ट्रगल का करतो? का स्ट्रगल करतो? आपण आयुष्यात स्ट्रगल का करतो? कारण आपण स्वतःला ओळखत नाही. आपल्याला आयुष्यात ते भेटतं जसे आपण असतो. आपल्याला असं वाटतं आपण खूप जास्त काम करतोय, खूप जास्त प्रयत्न करतोय, मनासारखं यश मिळत नाही, घरचे समजून घेत नाहीत. काही वेळेस खूप जास्त कष्ट केल्यानंतर पण आहे ना, मनासारखं रिझल्ट सोडा, थोडंसं पण काही मिळत नाही, माणूस डिमोटिवेट होऊन जातो. जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला, वेळ महत्वाचा का पैसा, जर तुमचं उत्तर जर वेळ असेल ना, तर हा व्हिडिओ खास तुमचा. वेळ काढून व्हिडिओ बघा. आज रविवार आहे, आजचा व्हिडिओ आजच मी अपलोड करेल. खास सकाळी व्हिडिओ तुमच्यासाठी शूट करतोय. माझे खूप सारे मित्र आहेत, ते म्हणतात दादा आयुष्याची सुरुवात कुठे करू, शिक्षण दिसायला छान नाहीये, पर्सनॅलिटी माझी व्यवस्थित नाही, कॉन्फिडन्स पडतोय, असं का होतं? या सगळ्या गोष्टींचं ना मूळ एकच आहे, तुम्ही तुमच्या स्वतःला ओळखलेत का? आपण आयुष्यात स्ट्रगल काय करतो? व्यवस्थित ऐका. आयुष्य 4 गोष्टींवरती चालतं: मनी, हेल्थ, रिलेशन आणि प्रोफेशन. या 4च गोष्टी आपल्याला तयार करायच्यात, याच्यावरतीच काम करायचं आणि याच्यातूनच आपण स्वतःला बाहेर काढू शकतो. आता ना खास सांगतो, आपल्याला आयुष्यात ते मिळतं जसे आपण असतो. म्हणजे काय? आता हे कॉम्प्लिकेटेड होईल, सोपं करून सांगतो. काय होतं ना, जसं आपण आतमध्ये फील करतो तसंच आपल्या आयुष्याच्या बाहेर होत असतं. आज एक ना, काही लोकांना हा शब्द माहीत असेल, काही लोकांना माहीत नसेल. आपण म्हणतो लॉ ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे काय? जसे ना, तुम्ही आपण म्हणजे कोण आहोत? लॉ ऑफ अट्रॅक्शन याचा अर्थ की आपल्याकडे एखाद्या गोष्टी अट्रॅक्ट करण्याचा नियम किंवा सिद्धांत असं म्हणू शकतो. आयुष्यात तुम्ही जिथे कुठे असाल, तुमची तब्येत खराब असेल, तुमची रिलेशन नाती खराब असतील किंवा जे काय, जसे तुम्ही आतमध्ये असता त्याच गोष्टी बाहेर येतात. सांगायचं तात्पर्य, आता मी तुमच्याशी बोलतोय, मी व्हिडिओ शूट करायला ठेवलाय, माझा आवाज, माझं बोलणं वागणं जर तुम्ही शांतपणे ऐकत असाल तर काय करताय? मी जे बोलतोय, माझे शब्द म्हणजे काय? माझे शब्द म्हणजे एनर्जी आहे. आपण आपल्या आपण आपल्या ना भाषा म्हणजे व्यक्त व्हायच्या गोष्टीला माध्यम म्हणून एक भाषा बनवली. ती भाषा आपल्या एक दुसऱ्याला समजते. मी जे बोलतोय तुम्ही ते ऐकताय कारण ते तुम्हाला पटतंय म्हणजे काय? तुमच्या आतमध्ये ती शब्द संग्रह ऑलरेडी आहे आणि मी जे बोलतोय ते तुम्हाला पटतंय, त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिक आहे म्हणून तुम्ही ऐकताय. म्हणजे भाषेला आपण काय म्हणू शकतो, एक एनर्जी म्हणू शकतो. आयुष्यात जे काय आहे, आपण जे आयुष्य जगतो, ह्या प्रत्येक गोष्ट एनर्जीनी बनली आहे. मला सांगा, आता मी थांबलोय, मी श्वास घेतोय म्हणजे काय? ही एनर्जी ती आतमध्ये घेतोय, जी आपण कधी पाहू शकत नाही. सूर्य आहे, पाठीमागे झाड आहेत, प्रत्येक जण म्हणजे जगामध्ये ह्या पृथ्वीवरती ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या एनर्जी आहेत. आपण त्याला नाव दिलेत आपल्या सोयीप्रमाणे की असं तसं. सांगायचं तात्पर्य, जर तुम्ही खुश राहिला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे जे काम करताय ते खुश करून केलं तर दिवस अख्खा चांगला जातो. आपण म्हणतो कोणाला तरी पाहिलं, आवडत्या व्यक्तीशी बोललो, आई वडिलांशी जर तुमचा स्वभाव म्हणजे तुमचं पटत असेल, त्यांच्याशी तुम्ही बोलून खेळून मिळून हसून खेळून राहत असाल, तसं दिवस चांगला जातो, काम करायला मूड येतो. कधीतरी आपण सॅड फील करत असो तर एखाद्या आवडत्या व्यक्तीशी किंवा एखाद्या मित्राला मनातल्या गोष्टी सांगितल्यानंतर जरासं हलकं वाटतं. असं का होतं? कारण सगळ्या गोष्टींमध्ये एनर्जी असते. आता राहिला प्रश्न, आपण आयुष्यात स्ट्रगल काय करतो? आपण लोकांना दोष देतो. कधी आपण स्वतःला ओळखलेत का? स्वतःवरती प्रेम केलेत का? स्वतःसोबत वेळ दिलायत का कधी? मला सांगा, आज रविवार आहे, किती लोक स्वतःसोबत बसतील, स्वतःला वेळ देतील? धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला सांगणारे खूप जण मिळतील, पण ऐकणारे किती लोक आहेत? आपण स्वतःला वेळ देतो का? स्वतःसोबत बसतो का? कधी स्वतःला आवडतं म्हणून चांगले कपडे घालतो का? चांगल्या जागेवरती जातो का? हे शरीर आहे, या शरीराने ह्या सगळ्या काही गोष्टी आपण म्हणजे ना, माणूस म्हणून जन्माला आलो, हसू शकतो, बोलू शकतो, लोकांसोबत व्यक्त होऊ शकतो, स्वतःला वेळ देऊ शकतो. आणि या सगळ्या गोष्टी करण्याकरता तुमचं जे शरीर आहे, हे शरीर छान असलं पाहिजे. जसं आपण एखाद्याशी, तुम्ही जर तुमचा स्वभाव छान असेल, सगळ्यांशी प्रेमाने बोलत असाल, तर लोक तुमच्या जवळ येतात. काय होतं? ती तुम्ही एनर्जी पास केली, तीच एनर्जी तुमच्याकडे आली. तुमचा जर रागीट स्वभाव असेल, कोणाशी तरी हडूस करतात, जसं अमिताभ बच्चनची बायको जया बच्चन, स्वभाव त्यांचा कसा आहे मला माहित नाही, पण ती जरासं पडखड व्यक्ती आहे, तर त्यांना कोणी अप्रिशिएट करत नाही. तिथंच रेखा घेतली तर लोकांना आवडतात सगळ्यात. सांगायची गोष्ट तात्पर्य की आपल्या घरामध्ये आपण आणि आपली समजा भावंड, प्रत्येक भावंडाचा स्वभाव सारखा नसतो. तर तुमची एनर्जी तुम्ही प्रत्येकाला आहे ना कमी जास्त प्रमाणात वाटत असता. काही वेळेस जी व्यक्ती प्रेमळ आहे, सगळ्यांना आपुलकीने ऐकते किंवा सगळ्यांची कामं करते, त्या व्यक्तीला प्रत्येक जण प्रेम करतो. काय होतं? एनर्जी जशी दिली तशीच मिळाली. सांगायचं तात्पर्य, जर तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट तुम्हाला भेटत नाहीये, तुमच्यापासून लांब चालली आहे, तर कुठेतरी आपण डेस्परेट झालो. म्हणजे मला गाडी हवी, मला फोन हवाय, मला आयफोन घ्या, मला चांगल्याच कॉलेजमध्ये टाका. ह्या गोष्टी फक्त आपण आतमध्ये हव्यात. त्या गोष्टींसाठी जे लागतं ते आपण करतो का? म्हणजे काय? आता आयुष्यातल्या तुमच्या ना एकदम आनंदी क्षण आणि एकदम दुःखी क्षण, मला सांगा, हा तुमच्या हातात होता का? खूप जास्त हॅपी क्षण तेव्हा होतं जेव्हा तुम्ही एखादं काम केलं, एखादी गोष्ट ना छान मन लावून केली आणि तुम्हाला म्हणजे अपेक्षा नव्हती की याच्यातनं हा रिझल्ट किंवा हे गोष्ट मिळावी, पण ऑल ऑफ सडन तुम्हाला भेटली. असं का होतं? कारण आपण काम करून जातो आणि नंतर चिंता करायची सोडून देतो, भेटेल किंवा नाही भेटेल.
आणि काही वेळेस खूप जास्त स्ट्रगल करतो, खूप जास्त कष्ट घेतो आणि अपेक्षा असतात हे असं व्हावं, आणि ते समटाईम्स तसं होत नाही. असं का होतं? कारण आपण काम तर करतो पण त्याच्यासोबत आपण आपले इमोशन अटॅच करून टाकतो. जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये तुमचे इमोशन अटॅच होतात, काम तर करताय पण इमोशन अटॅच होतात, ऍट द सेम टाइम पाठीमागे असं असतं, कधी होते कधी होते कधी होते, तर त्या गोष्टी होणार नाहीयेत, किंवा त्या जरी झाल्या तरी तुम्हाला जेवढे हवेत तेवढ्या लेवलला होणार नाहीयेत. आता सकाळचे ना ऑलमोस्ट 7:30 वाजता आहेत, मी तुमच्यासोबत बोलतोय, माझी इच्छा होती तुमच्याशी बोलायची, म्हणजे व्यक्त व्हायची. खूप सारे मित्र विचारतात की दादा आम्ही आयुष्यात स्ट्रगल करतोय, तू एवढा खुश कसा राहतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतो, तुला बोर नाही वाटत का? टू बी ऑनेस्ट सांगतो, माझी फ्रिक्वेन्सी, माझी एनर्जी आहे ना खूप पॉझिटिव्ह आहे. मला असं वाटतं की जे आपल्या हातातच नाही ते काय कंट्रोल करायचं. तुम्ही जर ना आयुष्यात स्ट्रगल करत असाल ना, तर स्वतःला एक गोष्ट सांगा, आपण स्वतःला ओळखला आहेत का? जर तुम्ही ना अनोळख्या व्यक्तीशी जरी हसून जरी त्याच्याकडे बघितलं ना, तो व्यक्ती तुमच्याकडे हसून बघेल. 99% ती व्यक्ती तुम्हाला स्माईल देईल. आपण खूप वेळा असं होतं की नाही, सांगा मला. सांगायचं तात्पर्य काय, एकदा फक्त स्वतःच्या आयुष्याकडे हसून बघा. म्हणजे काय, आज रविवार आहे, स्वतःचा वेळ स्वतःला थोडासा द्या. फोन, सगळ्या गोष्टी, मित्रमंडळी थोडंसं लांब ठेवा. स्वतःसोबत वेळ घालवा. खरंच तुम्हाला आयुष्यातनं काय हवंय? तुम्ही म्हणजे हे शरीर म्हणजे तुम्ही आहात का? आई वडिलांनी दिलेलं नाव म्हणजे तुम्ही आहात का? आणि आज जे आयुष्य जगता हेच तुम्हाला हवं होतं का? आज आपण जे काय आयुष्य जगतोय ना, हे आपण कितीतरी वर्ष कंटिन्युअसली स्वतःसोबत सांगितलंय की जर गरीब असाल तर आपली फॅमिली वगैरे खास नाही, आपले घरचे आपल्याला सपोर्ट करू शकत नाही. काय होतं, आपण म्हणतो अपयशाची पहिली म्हणजे यशाची पहिली पायरी अपयश आहे. का? हे लोकांनी सांगितलंय, ती एनर्जी तुमच्या डोक्यात बसली. अपयशाची पहिली पायरी यश का असू शकत नाही, यशाची पहिली पायरी यश का असू शकत नाही. जसं तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये टाकाल त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात. आता ना मला खूप जास्त काम असतं पण मला माहिती आहे मला हे करायचं, मी करू शकतो. मी त्या गोष्टीला घेऊन पॉझिटिव्ह फील करतो आणि असं म्हणत नाही हे उद्याच झालं पाहिजे, आजच झालं पाहिजे. जेव्हा होईल तेव्हा होईल, पण जर आतमध्ये मी सॅटिस्फाईड असेल. जगात म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो, जगात आपण जर सगळ्यात जास्त प्रेम करत असू ती म्हणजे आई. खरं सांगतो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जगात जर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो ती व्यक्ती म्हणजे आई. आई कधी कोणाकडून एक्सपेक्ट करते का मुलांसाठी काहीतरी केलं, सगळ्यांसाठी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्या मागं पुढे करते. आपण तिला तितकी रिस्पेक्ट पण देत नाही, पण तिच्याकडे काय अपेक्षा असतात का की तुम्ही माझ्यासाठी हे करावं? तिचं हेच असतं ना की माझ्या मुलांनी खुश राहावं, माझ्या नवऱ्याने किंवा मुलांनी व्यवस्थित राहावं. पण आपण आपण तिला वेळ नाही देत. पण आपल्या जगात सगळ्यात जास्त जर आपण कोणावरती प्रेम करत असतो ते आईवर करतो. का करतो? लॉ ऑफ अट्रॅक्शन, किंवा ना आपण जसे आतमध्ये असतो तसंच बाहेर होतं. म्हणजे काय, आईची ना ती भावना असते की तुम्ही खुश राहावं, तुमचं चांगलं व्हावं. तर ह्याच गोष्टी असतात. सांगायचं तात्पर्य, तिने तिचं काम केलंय, तिने अपेक्षा सोडून दिल्यात, आपण पण आपल्या आयुष्यात काम करूयात, अपेक्षा सोडून देऊयात. असं नाही की अपेक्षा नसाव्यात, अपेक्षा असाव्यात, पण ती फिलिंग आहे ना डेस्परेट नसावी. अति उतावळेपणा झाला ना त्या गोष्टी आपल्यापासून डिले होतात, लांब होतात. मला सांगा, तुमच्याकडे जर 2 मित्र